जैन समाजाला परिसेवा करायची असेल तर जैन सोसायट्यांमध्ये कबूतरखाने उभारावेत। बाळा नांदगावकरांची टू द पॉइंट मुलाखतीत कबूतरखाने आंदोलनावर जोरदार टीका। शिवसेनेला त्यांची उंची मोठी वाटल्यानं 2017 साली युतीचा प्रस्ताव फेटाळला। बाळा नांदगावकरांनी काढला उद्धव ठाकरेंना चिमटा। महाराष्ट्रातले 160 जागा जिंकून देण्यासाठी 2 माणसांकडून ऑफर। शरद पवारांचा मोठा दावा। इतके दिवस शरद पवार गप्प का होते? शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। पवारांच्या राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झाल्याचं दिसत असल्याचाही टोला। धनंजय मुंडेंना रामटेक बंगला सुटेना। सध्या तरी बंगला रिकामा करणं शक्य नाही। धनंजय मुंडेंचं बंगल्याबाबत रोखठोक विधान। 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान भरत गोगावलेंनाच द्यावा। मंत्री उदय सामंत यांच्या पाठोपाठ शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची ही मागणी। खासदार अमर काळेंचा महाविकास आघाडीला घरचा आहे। सक्षम विरोधी पक्ष म्हणून अजूनही रस्त्यावर उतरण्यात अपयश आल्याचं मोठं विधान। युवासेनेच्या सिद्धेश शिंदेंविरोधात दादर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। महिला शाखा प्रमुखाला धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिद्धेश हे आमदार सुनील शिंदे यांचे सुपुत्र। कोल्हापुरात शेतात खड्डा खणून नवजात अर्भक पुरल्याचा धक्कादायक प्रकार। अर्भक सापडल्यामुळे गावात खळबळ। पोलिसांकडून अधिक तपास सुरू।